मोर्चा काढतोय. अहो मोर्चा काढायचा असेल तर सरळ या ना. त्यांना जर 5 वर्ष 7 वर्ष ते नगरसेवक राहिले, या 5 वर्षामध्ये ते 5 वर्षामध्ये कधी फिरकले, कधी तो लोकांच्या न्याय ज्या समस्या होत्या समस्या निवारण करण्यासाठी कधी आले. जी काही कामं केली ती भारतीय जनता पार्टीने केली. मग ते पाण्याचा प्रश्न असेल तर आमच्या ग्रुपवर नेहमी आमच्या सर्व महिला भगिनी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, हे आम्हाला सांगत असतात आम्हाला टँकर पाठवा, आम्हाला पाणी नाही. पण याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्न करत आहे. आमदार प्रचंडदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने करत असतो. आणि काँग्रेस पार्टीचे त्यांना मोर्चा काढण्यासाठी सुद्धा बॅनर लावावे लागतात. कारण का त्यांची आयडेंटिटीच नाहीये. कारण ते कुठल्या पक्षामध्ये आहेत हे त्यांना सांगावं लागतं. आज कुठल्या निवडून आले ते शेतकरी कामगार पक्षामधून आले, त्याच्यानंतर त्यांनी परत भारतीय जनता पार्टीमध्ये 4-5 वर्ष काढली, त्याच्यानंतर परत आता काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे त्यांना सांगावं लागतं की मी काँग्रेसचा आहे. आणि हे काय कुठेतरी जनतेला माहीत पडण्यासाठी हे सर्व थोताण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तर काँग्रेसच्या मोर्चाला टार्गेट करण्यासाठी आजचा मोर्चा होता तुमचा? नाही सर, आम्ही जनता आमची जी हैराण झाली होती त्या जनतेच्या आम्ही कुठे कोणाला सांगितलं नव्हतं की जनतेने फक्त काल 2-4 दिवस झाले आम्हाला पाणी नाही. आमच्या महिला अध्यक्ष असतील, आशाताई असतील, निर्दोष केंद्रे असतील किंवा विनोद करत असतील, यांनी काल आम्हाला सांगितलं की सर्व महिला सुद्धा निघालेल्या आहेत. आणि हे 3-4 दिवसापूर्वीच ठरलं होतं आमचं की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाण्यासाठी सिडकोवर मोर्चा काढायचा. आणि मोर्चा काढल्यानंतर आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथं आलेलो. आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा एकच आहे, लोकांचं हित आणि लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायला आम्ही घाबरत नाही. ह्या नागरिकांच्या बोलायचं झालं तर माझ्याकडे लिस्टच आहे मोठी. जे जे आवश्यक आहेत, मग गार्डन असो, स्मशानभूमी असो, रस्ते असो, स्ट्रीट लाईट असो दे, स्ट्रीट लाईटचे विषय असो, तलाव असो दे, गटाराच्या व्यवस्थापन, जे जे आवश्यक गोष्टी आहेत तुम्ही आज बघाल. शेवरेज लाईन असो, पाईपलाईन असो, ज्या ग्रामीण भागात ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ठिकाणी मी महापालिकेच्या मार्फत सिडकोच्या मार्फत मंजूर केलेले आहेत. आणि आणखी कामं चालू आहेत. कारण मी पूर्ण सभापती असो, सरपंच असो, त्यावेळी प्रत्येक गावाचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि त्या दृष्टीने मी काम करीत असतो. म्हणजे ज्या ज्या आवश्यकता आहेत नागरिकांना सुविधा, ज्या ग्रामीण असो किंवा शहरी असो, त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या दोन्ही प्रभागात त्या प्रकारची कामं झालेली दिसलेली असतील आणि आणखी प्रयोजित कामे आणखी असतील. त्या दृष्टीने माझे प्रयत्नाने ती कामं लवकरात लवकर झालेले दिसतील.